नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी वाटाणा म्हणजेच मटारची आमटी करून दाखवणार आहे। ही आमटी सुद्धा चवीला अतिशय छान लागते। चला तर मग सुरुवात करूया। या ठिकाणी मी 7 पाकळ्या लसूण, अर्धा इंच अद्रक आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। ते मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। आता मी इथे पॅन घेतलेला आहे, लो फ्लेमवर ठेवलेला आहे। त्यात अर्धी वाटी शेंगदाणे मी घालत आहे, थोडे खोबऱ्याचे तुकडे आणि 2 चमचे मटार मी घेतलेले आहेत म्हणजेच वाटाणे, आणि ते आपल्याला पॅनवर भाजून घ्यायचे। भाजून झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये गार करण्यासाठी ठेवायचे आणि नंतर आपल्याला ते सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। तर अशा प्रकारे हे मी मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलेलं आहे। आता मी एक कढई घेतलेली आहे, ती लो फ्लेमवर ठेवलेली आहे। त्यात 4 चमचे तेल मी घालत आहे। त्याच्यातच 1 चमचा मोहरी मी घालत आहे। मोहरी फुटल्यानंतर आता मी थोडा कढीपत्ता सुद्धा त्यामध्ये घालत आहे आणि लसण, अद्रक, जिरे याची पेस्ट मी यामध्ये घालत आहे, कारण आपण आत्ता ती बारीक करून घेतली होती मी मिक्सरमधून, तर ती मी यामध्ये ॲड करत आहे। आता ते थोडं परतून मी घेणार आहे याच्यातच। आणि आता मी यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालत आहे। मी या ठिकाणी काश्मीरी लाल तिखट घेतलं आहे, तुम्ही साधं तिखटसुद्धा घालू शकता। 1 चमचा हळद मी घेतलेली आहे आणि 1 चमचा धने पावडरसुद्धा मी यामध्ये ॲड करत आहे। पुन्हा एकदा हे थोडंसं परतवून आपल्याला घ्यायचे आणि ते परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडं पाणी घालत आहे। आता मी 1 वाटी मटार हे सोलून धुवून घेतलेले आहेत, ते सुद्धा मी यामध्ये घालत आहे। तर हे मटार आपण म्हणजे मी घातल्यानंतर याच्यात मी 1 वाटी पाणीसुद्धा घालत आहे आणि अजून थोडंसं वर पाव वाटी पाणी मी घालत आहे। तर आता मी हे सगळं हलवून घेतलेलं आहे आणि आता मी हे झाकून ठेवणार आहे 15 मिनिटासाठी। लो फ्लेमवरच गॅस आहे। 15 मिनिटानंतर आता यामध्ये मी चवीनुसार आपण याच्यात मीठ ॲड करू शकतो। त्याच्यानंतर जो मी कूट बारीक करून घेतला होता मिक्सरमधून शेंगदाण्याचा, तर तो कूट मी आता याच्यामध्ये घालत आहे आणि पुन्हा एकदा ते मी चांगलं मिक्स करून घेत आहे आणि पुन्हा एकदा मी हे झाकून ठेवत आहे 10 मिनिटासाठी। तर आता 10 मिनिटानंतर मटारची म्हणजेच वाटाण्याची आमटी तयार आहे। तर मी ही या भांड्यामध्ये सर्व केलेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये घालत आहे। अतिशय चवीला छान लागते ही वाटाण्याची आमटी। जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।